आणि या घडीची आत्ताची महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर जिल्हा परिषदेमध्ये आता भाजप शिवसेनेची युती झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजप शिवसेनेची युती झाल्याचं आता समजतंय। पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युती झाल्याची माहिती मिळतेय। भाजप 27 ठिकाणी निवडणूक लढणार आहे तर शिवसेना 25 ठिकाणी निवडणूक लढणार असल्याचं दिसतंय। एकीकडे युतीचा निर्णय नेत्यांनी घेतल्यानंतर ही युती होऊ नये या अनुषंगाने कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दृश्य आहेत। मंत्री अतुल सावे सध्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्यांच्या गाडीला संतप्त कार्यकर्त्यांनी घेराव देखील घातल्याचं दिसतंय। भाजप 27 ठिकाणी, शिवसेना 25 ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत निवडणूक लढवणार आहे एकत्रितपणे। मात्र ही युती होऊ नये या अनुषंगाने काही कार्यकर्ते जे आहेत ते अतुल सावे यांना अक्षरशः जाब विचारत असल्याचं दिसतंय। आमदार संजय केनेकर देखील दृश्यांमध्ये दिसत आहेत। बूम जरा सर्व साहेब बूम जरा सचिन धर रे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीच्या वेळेला दोन्ही पक्षांचं जागा वाटपावरनं बिनसलेलं होतं आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढलेले होते। मात्र आता जिल्हा परिषदेत युती झाल्यानंतर यावेळेला जबरदस्त असा राडा कार्यकर्त्यांनी केलेला आहे। कार्यकर्त्यांची इच्छा आहे दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढावं अशी आणि त्यामुळेच भाजपच्या नेत्यांना घेराव देखील घालण्याचा प्रयत्न झाला। सचिन बडे आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरचे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊच या। मात्र तत्पूर्वी आपण ही दृश्य पुन्हा एकदा लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवूया की कशा पद्धतीने हे कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे या नेत्यांना सांगताना दिसले, जाब विचारताना दिसले। पालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरनं बिनसलेलं होतं त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते। आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप झाल्यानंतर दोन्ही पक्ष युतीत एकत्र लढणार हे निश्चित झाल्यानंतर आता कार्यकर्ते संतप्त झाल्याचं दिसतंय। सचिन बडे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, राडा झालाय हा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या जिल्हा परिषदेच्या युतीच्या घोषणेनंतर काय नेमकी माहिती आहे सध्या? सचिन, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? सचिन पर्यंत आपला आवाज जात नाहीये कदाचित। आपण पुन्हा एकदा सचिनला संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र वैजापूरमध्ये हे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि हे भाजपचेच कार्यकर्ते जे आपल्याच नेत्यांना जाब विचारतायत की शिवसेनेसोबत युती का केली। शिवसेनेसोबत युती न करता जसं पालिकेत स्वतंत्र आपण लढलो तसंच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा स्वतंत्र लढलं पाहिजे अशी काही कार्यकर्त्यांची मागणी होती आणि हीच मागणी घेत हे कार्यकर्ते भाजपचे अत्यंत संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। वैजापूरमधली दृश्य आपण पाहिली काही वेळापूर्वीची। भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र येत युतीत निवडणूक लढवतायत। जागा वाटप सुद्धा या वेळेला झाल्याचं दिसतंय। तर वैजापूरमध्ये किमान स्वबळावर लढा अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी। भाजप कार्यकर्त्यांकडनं दोन पक्षांची झालेली ही युती तोडण्याची मागणी होतीये। खास करून वैजापूरमधले जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले होते आणि झालेल्या युती संदर्भात जाब विचारण्यासाठी म्हणून मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर यांना जाब विचारण्यासाठी म्हणून ते आलेले होते। भाजप कार्यकर्ते जे आहेत वैजापूरमधले ते शिवसेनेसोबतची युती तोडण्याची मागणी आपल्या
स्थानिक पक्ष नेतृत्वाकडे करताना दिसत आहेत. सचिन बडे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. सचिन, वैजापूरमधले भाजपचे हे कार्यकर्ते युती तोडण्याची भाषा करतायत. पालिकेत युती झाली नव्हती, दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते, मात्र जिल्हा परिषदेत युती झाल्यानंतर आता किमान वैजापुरात तरी युती नको अशी मागणी हे कार्यकर्ते करतायत. सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये युती संदर्भात एक बैठक झालेली आहे. यामध्ये भाजपचे आणि शिवसेनेचे नेते दोघेही एकत्रित आलेले होते आणि त्यानंतर ही नापास झाली. आता ही युती नको असं म्हणत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी जो आहे तो गोंधळ घातलेला आहे. पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांनी हा गोंधळ घातलेला होता छत्रपती संभाजीनगर. ही स्थिती आपण पाहतोय, कारण त्यांना युती नकोय, वैजापूरमध्ये युती नकोय अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी सिल्लोड आहे सिल्लोडमध्ये युती झालेली नाहीये. मात्र या ठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवत या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यांना गाडीवर धरत या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहत असाल तर या हॉटेलच्या बाहेर जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजी करत आम्हाला युती नकोय असे या ठिकाणी बोलून दाखवलंय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रश्न अजूनही कायम आहे. संदर्भाच्या बैठका होत्या, ही दुसरी बैठक होती. महानगरपालिकेत युती झाली नाही, मात्र एक युती झाली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेमध्ये. तर अशामध्ये आता कुठेतरी जिल्हा परिषदेमध्ये युती आम्हाला नकोय त्या ठिकाणी हे स्वतः नेते जे आहेत, नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते या ठिकाणी बोलत आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी जेव्हा बैठक संपली, त्या बैठक संपल्याच्या नंतर पदाधिकारी कार्यकर्ते समोर आले आणि समोर आल्याच्या नंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी आम्हाला युती जी आहे युती नको, आम्हाला युती ही तोडायला हवी या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेले पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत अजूनही हॉटेलच्या बाहेर उभा असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे जे भाजपचे नेते आहेत त्यांना अडवलं. काय सांगतो तुम्ही या ठिकाणी काय युतीची मागणी म्हणजे युती तोडायचं म्हणताय? आमची युतीची मागणी फक्त एका गोष्टीसाठी ज्या आमदारांनी आमच्या नेत्या चित्र काही वाढ असतील त्या देवभाऊचं वाडके पाहिजे भाऊ सांगतात. आमचे देवभाऊ त्या वाडके पाहिजेचा पाप काढला. आज त्याच्या गावलीला आम्ही बसायचं का? आमची नगरपालिकेत 25 पैकी 15 नगर शोधाले. आमचा नगराध्यक्ष झाला आणि आज त्या आमदाराला 5 सीट द्यायचे, आम्हाला फक्त 3 सीट. म्हणजे आमचा पूर्ण कचरा जळा होतो. तो कचरा आमचा नाही, ते दुःख आमचं नाही, पण भाजप तालुक्यात संपवली जाते. बरं, तुम्ही नेत्यांना अडवलंय, मंत्र्यांना अडवलंय, आमची संत कोणाला करायची? आमच्या नेत्याला मुख्य गवा करणार. आज मी विनंती करतो तर यांनी जर सिल्लोडमध्ये माहिती फसवला घेत आहे त्याची वैजापूर तालुक्यात झाली पाहिजे. जर नाही झाली तर आम्ही वैजापूर विकास आघाडी म्हणून स्थापन करू. आमचे नेते कैलासराव पवार असतील, आमचे नेते आदरणीय ज्ञानेश्वरांना कट्टर असतील संचालक, त्यांच्या नेतृत्वामध्ये वैजापूर विकास आघाडी लढवू. आणि आम्ही भाजपच्या बाहेर नाही, फक्त आम्ही भाजपसाठी त्या ठिकाणी लढणार आहे. कारण की ज्या आमदारांनी आमच्या नेत्यांचा भाग काढला त्याच्यासाठी आम्हाला लढायचंय, आमच्यासाठी नाही लढायचं, पक्षासाठी लढायचं, फक्त लढायचं असं बोललं जातंय. तर दुसरीकडे या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे जे आहेत ते आहेत, आपण ते त्यांना बोलूया. त्यांच्याशी संवाद साधूया, काय त्यांना म्हणायचं का त्यांना बोलायचं. या ठिकाणी खासदार संदीपान भुमरे आहेत. काय सांगाल, या ठिकाणी कार्यकर्ते नाराज झाले काही युती नको असं ते म्हणतायत. लाईट बंद करणं यार सांगितलं येत आहे तो मला काहीच माहिती नाही. मी आताच बाहेर आलो, मला काहीच माहित नाही त्याबद्दल झाली एवढं मी सांगू शकतो. बरं, आता त्यांचं मनधरणी कशी करणार? कारण आक्रमक स्वरूप जे आहे ते पाहायला मिळालं. काय सांगतो, मला काहीच त्याचं माहिती. मी मनधरणी मला सांगायचं युती करायची माझ्या कुठेतरी कोणाला तरी जागा कोणाची तरी जागा सोडावला, त्याच्याशिवाय युती होत नसते हे मला माहिती. बरं, आता नेत्यांना अडवलं जातं. आता अशा पद्धतीने जर कुठेतरी नाराजी मला काहीच माहिती नाही, त्याला अडवलं नाही अडवलं हे तुमच्या तोंडून आहे. बरं, हे आहेत खासदार संदीपान भुमरे. तर वाढवल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला जास्त कुठल्या प्रकारची माहिती नाही असं ते बोलतात. तर दुसरीकडे ते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ते त्यांनी घेराव घातला होता, नेत्यांच्या गाड्या अडवल्या. तर दुसरीकडे अजूनही जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत किंवा ज्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे की कुठल्या प्रकारची युती आहे युती करू नये असं या ठिकाणी म्हणत त्या ठिकाणी आक्रमक झालेले पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते अजूनही या हॉटेलच्या बाहेर गर्दी करताना पाहायला मिळतात. तर या बैठकीमध्ये उपस्थित असलेले नेते म्हणजे खासदार संदीपान भुमरे यांना या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं ते बोलतात. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असताना या ठिकाणचे काही नेते मंडळी आहेत, त्यांना या ठिकाणी त्यांच्या वाहनं काढलेली आहेत. तर अजूनही काही नेत्यांच्या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत. कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आम्हाला युती नकोय. काही दिवसांपूर्वी आम्हाला या ठिकाणी काही आमच्या नेत्यांना बोललेलं होतं, त्यामुळे आम्हाला एकत्रित युती करायची नाहीये. चित्रवाद संदर्भात काही विधान असतील तशा प्रकारे जे आक्रमक झालेले नेते आहेत त्या ठिकाणी बाहेर मिळत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक
चित्र जे आहे ते संतापजनक आहे, भयानक आहे. कारण महानगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीला देखील हे चित्र जे होतं ते पाहायला मिळालेलं होतं. हो. ज्यांना ज्यांना जागा दिल्या नव्हत्या त्याचे नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते जे होते बरोबर. तर त्यांनी थेट नेत्यांना अडवलेलं आणि असेच काही नाराज झालेले जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत भाजपचे, त्यांनी आता आपला संताप व्यक्त केल्याचं इथं स्पष्टपणे सचिन पाहायला मिळत आहे. धन्यवाद, आपण ही जी लाईव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.